ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। उद्याच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। हर्षवर्धन सपकाळ मंचावर उपस्थित राहणार, तर वैयक्तिक कामामुळे पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या। मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न। वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। संततधार पावसामुळे रात्री नागपुरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ। राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा, तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। पावसाळ्यातही मेळघाटातल्या अनेक गावात पाण्यासाठी वणवण। पाण्याची टाकी अस्वच्छ असल्याने भल्या पहाटे सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ। पुण्यातील कोंढाळ्यात तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार। आरोपी अद्यापही मोकाट। पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू। बीडच्या केज तालुक्यात जुन्या वादातून 4 जणांवर कोयता लोखंडी रॉडने हल्ला। अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। केज तालुक्यात पोलिसात गुन्हा दाखल।